बरं तुम्ही कुठे ब्रिजवर भेटले? कॉलेजमध्ये. ईस्ट वेस्टच्या? मग प्रगती कॉलेजमध्ये मी सुद्धा. चांगली प्रगती झाली. काय झालं सांगा आता. हो आम्ही दोघे आम्ही डान्स ग्रुपमध्ये एकत्र भेटलो एकमेकांना. काय सांगता? हो आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचं जेव्हा यूथ फेस्टिवल असायचं तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी यूथ फेस्टिवलला पार्टिसिपेट करायचो आणि बरं एखाद वर्षी मग ही भेटली मला. या भेटल्या. हो म्हणजे काय होता, कुठला डान्स होता ज्याच्यात तुम्ही होता? फोक डान्स होता 13 ताली म्हणून. काय काय? फोक डान्स 13 ताली. 13 ताली. हा राजस्थानी राजस्थानी प्रकार आहे. 13 ताली. 13 ताली म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे 13 ताल असतात ते डान्स करत करत वाजवायचे. वाजवायचे. अच्छा 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 अच्छा. कोणी बसवला होता? आमचे गुरु रवींद्र आंगणे. बरं मग तुम्ही एकत्र होता का? पेअर होती तुमची? नाही, मग मुलींचा डान्स होता. आणि हे तुम्ही कशाला होता? टाळ्या वाजवायला? नाही त्याच्यामध्ये मुलींचा डान्स होता तर तुम्ही काय करत होता ते? सांगतो. सांगा सांगा मला. नाही त्या ह्याच्यात सुरुवातीला जो म्हणजे त्या प्रत्येक डान्सला एक रिदम असतो. जो रिदम मी डफली वाजवणारा जो होतो तो मी होतो. अच्छा तुम्ही वाजवायला? हो अच्छा. आणि ती डफली नुसती कसं होतं? कसा रिदम होता? म्हणजे नॉर्मल होता राजस्थानी जो कसं कसं याच्यावर वाजून दाखव. असा असा असं तुम्ही वाजवायला होतो. आणि ती नुसती अशी साधारण वाजवायची नव्हती. ती पूर्ण हवेमध्ये उडवून खाली राऊंड सर्कल्स मारून ती परत न बघता पकडायची. असा सुरुवातीला एक साधारण 1 मिनिटाचा तो डिफिकल्ट टास्क होता. तो तुम्ही करायचे? तो मी करायचो. चांगला वाजवायचे डब? हो चांगले वाजवायचे. मग आणि सरांबरोबर असिस्ट पण करायचे आम्हाला डान्सला. हे तुम्हाला? हो. मग तुमच्या डान्समध्ये तुम्ही एकट्याच होता की बऱ्याच मुली होत्या? बऱ्याच मुली होत्या. अच्छा मग कसं काय? ही टाळी कशी मिळाली? त्या डान्सच्या रिहर्सलच्या दरम्यान पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेला. आणि तिच्या पायाला चिखलाचं काहीतरी इन्फेक्शन झालेलं. अरे बाबा. आणि त्या दरम्यान ते इन्फेक्शन एवढं वाढले की पाय सुजला. आणि मग एक दिवशी सर नव्हते असं रिहर्सल. कॉलेजमध्ये कोणाचाही पाय सुजला की तुम्हाला काळजी वाटते? नाही तेव्हा ओळख होती ना. अच्छा अच्छा ओळख होती. मला वाटलं की जनरली पाय सुजला. चांगले फ्रेंड्स होतो. ओळख होती म्हणजे फ्रेंड्स चांगले. फ्रेंड्स कधी झाले तुम्ही? त्याच रिहर्सलच्या रिहर्सलच्या वेळी. हां काय झालं आता तुम्ही सांगा. काय आम्ही डान्स करत होतो आणि मग माझ्या पायाला बँडेज वगैरे असायचं. तर मग हे बँडेज चेंज वगैरे करायचे यांचं काम असायचं. मग काय नाही हळूहळू मग आवडायला लागले. काय बँडेज? नाही बँडेज करणारा. बँडेज कसं काय जमलं? कसं काय? पण कोणी पुढाकार घेतला? आमच्यातला नारद मुनी आहे ना तो बघा तो मयुरेश माझा मित्र आहे. म्हणजे हा म्हणजे माझा एकदम खास मित्र. आणि हा आमच्यावर नेहमी असायचा. आणि आम्ही एकमेकांना कधी सांगितलं नाही की मला ही आवडायची किंवा हिलाही मी आवडायचो, पण आम्ही कधी बोललो नाही. हा नेमका दरवेळेला मध्ये यायचा, अरे संकेत कधी सांगणार आहे? म्हटलं काय मी नाही काय सांगणार आहे म्हटलं उगाच. हा बोलतो अरे संकेतने बोला ही लाईक्स यू. आणि बोलते नाही तो स्वतःहून बोलला. असं करत काय झालं? काय झालं तुम्ही सांगा. त्यांनी मला सांगितलं की संकेतला तू आवडतेस. तर मी म्हटलं त्याने मला येऊन सांगितलं नाही ना, तर मी कसं तुला काय बोलू? बरोबर आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.